दुर्योधन. पौरजन मला घाबरत होते. मी म्हणजे जगात असलेल्या नसलेल्या सर्वच दुर्गुणांचा जिवंत पुतळा. मी म्हणजे अहंकाराचा एक महावटवृक्ष. माझ्या डोळ्यात जगाला दग्ध करणारा महाभयानक अग्नी आहे असा अनेकांचा समजच जणू. अनेकदा त्यांच्या बोलण्यातून तो मला प्रतीत होई. तो अपसमज आहे की नाही ते मला काहीच सांगायचं नाही, पण ज्याला जग दुर्गुण म्हणतं तो दुर्गुण म्हणजे नेमकं तरी काय? कुणाला तरी ते निश्चितपणानं सांगता येईल काय? कारण मला माहीत आहे, दुबळ्या मनाच्या कर्तृत्व शून्य माणसांनी निर्माण केलेल्या या सर्व खोट्या आणि खोळ्या स्वरूपाच्या भावना आहेत, कल्पना आहेत. कारण ज्या कृतीला जग एकदा सद्गुण म्हणतं त्याच कृतीला दुसऱ्या वेळी ते दुर्गुण म्हणत असतं, आणि ते क्वचित बरोबरही असतं. उदाहरण द्यायचं झालं तर माणसाच्या हत्येचं देता येईल. एकदा ज्वलंत देशप्रेमी माणूस आपल्या राज्यातील एखाद्या घरभेद्याला ठार मारतो. जग अशा मारणाऱ्याला राष्ट्रभक्त म्हणून ओळखतं, त्याच्या नावाचा जय जयकार करतं. पण एखादा लुटारू धनाच्या लोभानं एखाद्या वाटसरूच्या डोक्यात परशू घालतो, त्यावेळी जग त्याला हत्यारा म्हणतं. कृती एकाच प्रकारची असते, एका माणसाकडून दुसऱ्या माणसाच्या हत्येची, पण जग एका मारेकऱ्याला राष्ट्रभक्त म्हणतं आणि दुसऱ्याला खुनी. एका ठिकाणी तो सद्गुणी मानला जातो तर दुसऱ्या ठिकाणी तोच दुर्गुणी मानला जातो. दोन्ही गोष्टी बरोबरच असतात. म्हणूनच मी म्हणतो की सद्गुण दुर्गुण या केवळ मनी कल्पना आहेत. काही वेळा भिरू मनाच्या भेकड माणसांनी आपली दुर्बलता लपवण्यासाठी त्या मुद्दाम तयार केलेल्या असतात. वेडं जग त्या कल्पनांना आदर्श मानून हजारो वर्ष चालत आलेलं आहे. परंतु माझ्या मते जगात फक्त एकच सद्गुण श्रेष्ठ आहे. जगात फक्त एकच कल्पना चिरंतन अथवा विद्यमान आहे, शाश्वत आहे. आजपर्यंत हे जग फक्त एकाच बिंदू पुढे नमलं आहे. तो सद्गुण म्हणजे सामर्थ्य. सामर्थ्याशिवाय माणूस म्हणजे मुळाशिवाय वटवृक्ष आणि मुठीशिवाय खड्ग. सामर्थ्य नुसतंच दंडाचंच नव्हे तर बुद्धी आणि दंड या दोहोंचं एकवटलेलं सामर्थ्य, आणि मी अशा सामर्थ्याला किंमत देतो. अशा सामर्थ्यानं नटलेला पुरुषश्रेष्ठ आकाशाचा पट फाडून तारकांची ही हिरेमाणकं पृथ्वीवर आणू शकतो. मी अशा सामर्थ्याचा पूजक पुरस्कर्ता. आणि म्हणूनच जग मला घमेंडखोर मानित होतं, अहमन्य मानत होतं. सगळं हस्तिनापूर माझ्या पश्चात माझ्या नावानं बोट मोडत होतं. दुर्बल तेवढंच तर करू शकतात ना. मी घमंडी अहंकारी नव्हतो असा कंठकोश करून मला कुणालाही सांगायची आवश्यकता नाही, कारण मी ते तसं कुणाला सांगून पटणारही नाही. अरे, पृथ्वीवर रेंगणाऱ्या किड्यांना आकाशात स्वैरपणे भटकणाऱ्या मेघराजाची कोण कल्पना येणार? लोक मला अहमन्य आणि स्वार्थी म्हणत होते, खुशाल म्हणत. मला त्याची आता क्षिती नव्हती, कारण मला पूर्णपणे माहीत होतं की जगापुढं नमून आणि दबून वागलं की हेच जग त्याला मवाळ आणि अळणी म्हणेल. मग जगात माणसानं वागावं तरी कसं? ज्याचा जो स्वाईभाव असेल त्याप्रमाणे. आत्मसंयमाचा गप्पा कोणी मारीत असेलही, पण आपल्या स्वाईभावाप्रमाणेचं जो तो वागत असतो, आणि ते निसर्गाला धरूनच आहे. त्यात वावगते काय? वाघाच्या पिल्लांना हरणं कशी पकडावीत हे शिकवताना कधी वाघाला कोणी पाहिलं आहे काय? माणसाचंही तसंच आहे. माणसानं कसं मदमत्त हत्तीसारखं असावं, तसाच एखादा प्रसंग आल्यास जगाला कायमची आठवण राहावी अशी जबरदस्त धडक देण्याची धमक त्याच्या मस्तकात असावी. यात चूक तरी काय आहे? ज्याला धडसाची आवडच नाही तो पुरुषच नव्हे. संयम, सहनशक्ती, औदार्य, त्याग, सहिष्णुता हे सगळे सद्गुण घोटीव दगडाच्या सुडौल मंदिरात बसून धूपाच्या सुगंधात ऐकताना बरे वाटणारे केवळ पोकळ शब्द आहेत, भोंगळ पुराण आहेत. जीवन हे एक असं मंदिर मुळीच नाही. ते तर एक सदैव पेटलेलं धगधगतं यज्ञकुंड. जन्ममृत्यूच्या श्वासोच्छ्वासांनी रटरटलेलं ते एक अखंड रणांगण आहे. रणांगणात एकाच गोष्टीला महत्त्व असतं, आणि ते म्हणजे सामर्थ्य. सामर्थ्यातून निर्माण होणाऱ्या त्या धाडसाला जे गतिप्रिय असतात त्यांनाच हे पटतं. जे स्थितप्रिय आहेत त्यांना हे पटणारं नाही. उलट ते पांचट तत्त्वज्ञानाचा शाब्दिक कीस काढण्यात मग्न असतात. मी जीवनभर निर्धारानं आणि निश्चयानं कास धरली होती, ती सामर्थ्याची आणि धाडसाची. आणि काय वाटेल ते झालं तरी मी शेवटपर्यंत ती तशीच धरणार होतो. नगरजन त्याला सद्गुण म्हणत वा दुर्गुण म्हणत, मला ते दुर्योधन म्हणत वा युधिष्ठिर म्हणत, तसंच योधन म्हणत. त्याचा विचार करण्याइतपत अवसरही माझ्याकडे नव्हता. राजानं तो कधीही धरू नये. दुसरा महत्त्वाचा आक्षेप होता तो माझ्या घाऱ्या डोळ्यांवर. सगळेच जण माझ्या घाऱ्या डोळ्यांबद्दल नेहमी आपापसात काहीतरी कुजबुजत असतात. त्यांच्या मते माझे घारे डोळे हे जगाला जाळून टाकणारे आहेत.
माझ्यासमोर तसं कुणीच उघडपणे बोललं नव्हतं. तसंच बोलण्याचं धाडस कोणी केलंच असतं तर मी त्याला ताडकन उत्तर दिलो असतो की ही केवळ शुद्ध असूया आहे. आजपर्यंत काय या जगात घाऱ्या डोळ्यांची माणसं कधी झाली नाहीत? त्या सर्वांनी काय वास्तविक जग जाळूनच टाकलं आहे? आणि का काढलं असेल तर तुम्ही जिवंत तरी कसे? जिवंत आहात तर ती काय जगाची राख आहात? वास्तविक घारे डोळे हे एक सौंदर्याचं अप्रतिम लक्षण. आपल्याला असे डोळे मिळाले नाही म्हणून सर्वजण माझ्या बाबतीत अशी चोरून टीका करतात. ती असूया नव्हे तर दुसरं होतं तरी काय? राज्यविस्तार पाहू शकतात त्यांचा संकोच विभाजन या कल्पनांना राजनीतीत धारा नाही. कुणी आव्हान दिलं तर क्षत्रिय म्हणून ते स्वीकारण्याचा माझा धर्म आहे. भारतवर्षाच्या इतिहासाने मला श्रेष्ठ नाही ठरवलं तरी चालेल. सर्वनाशाचा प्रणेता म्हणून भावी पिढ्यांनी माझी निंदा नालस्ती केली तरी हरकत नाही. पण भूमीशी द्रोह करून तिच्या विच्छेदनाचं पाप मी कधीच करणार नाही. प्राण गेला तरी राजधर्म मी सोडणार नाही. पुरुषाने ताठ राहावं, त्यानं मोडावं, पण कुणासमोर वाकू नये. हे मातंग ऋषीचं वचन मला आजही आयुष्याचा आधार वाटतो. माझ्या तीर्थरूपानं पूर्वी जे कौंतय्याने दिलेले राज्य ते दान होतं, हक्क नव्हे. अर्धराज्याचंच काय, सुईच्या आगरावर मावेल इतका या भूमीचा धुलीकणही मी जिवंत असेपर्यंत त्यांना मिळणार नाही. त्रिवार शक्य नाही.